नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आजपर्यंत आपण ज्ञानयोग हा भाग वाचला. आजपासून आपण कर्मयोग हा भाग वाचायला घेतो आहोत. प्रकरण आहे 16वे. भगवंतच जयवंत करील. मध्यरात्री मुंबईचा सहार विमानतळ माणसांनी नुसता फुलून गेला होता. एवढी माणसं एकत्र जमली म्हणजे गडबड गोंधळ हा ठरलेला असतो. पण त्या जनसमूहात शिस्तीशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. ती माणसं जशी शिस्तीनं उभी होती त्याचप्रमाणे त्यांच्या हातातली गुलाबाची फुलं त्यांनी शिस्तीनं धरलेली होती. कारण टवटवीत फुलांनीच त्यांना पांडुरंग शास्त्रींचं स्वागत करायचं होतं. अमेरिकेहून येणाऱ्या विमानाकडे त्यांचे डोळे लागले होते. आपापल्या जागेवर शांतपणानं उभे राहून ती हजारो माणसं पांडुरंग शास्त्रींच्या विमानाची प्रतीक्षा करत होती. आपल्या हातातल्या काठ्या चाळवीत पोलीसही आपापल्या जागेवर शांतपणानं उभे होते. बंदोबस्ताचं त्यांना काहीच काम नव्हतं. कारण लाखो स्वाध्यायी एकत्र जमले तरी त्यांचा शिस्तबद्ध बंदोबस्त ते स्वतःच करतात ही गोष्ट त्या पोलिसांना माहीत होती. किंबहुना स्वाध्याय म्हणजे शिस्त हे समीकरण आता त्यांना चांगलं परिचयाचं झालं होतं. एवढ्यात एक विमान क्षितिजावर घरघरताना दिसलं. हजारो स्वाध्यायी मंडळींमध्ये थोडी आतुरतेची हालचाल झाली. त्याबरोबर त्यांच्या हातातली फुलंही हलली. जणू वाऱ्याच्या झुळकीबरोबर गुलाबाचे ताटवे डोलू लागले होते. पण सागरावर एखादी लाट यावी आणि क्षणार्धात ती विरून जावी आणि सागर पुन्हा शांत व्हावा तसा प्रकार घडला होता. पांडुरंग शास्त्रींना घेऊन येणारं विमान हे नव्हे असं पोलिसांकडून कळल्यावर पुन्हा त्या हजारो स्वाध्यायींची मार्गप्रतीक्षा सुरू झाली. कुणी आपल्या जागेवरून रेस मात्रही हललं नाही. त्यांच्या पूज्य दादांचं स्वागत करण्यासाठी कुणीही पुढे झेपावणार नव्हतं किंवा त्यांना त्रास होईल असं वर्तन कुणीही करणार नव्हतं. आपापल्या जागेवर उभं राहूनच ते पांडुरंग शास्त्रींचं मनोभावे दर्शन घेणार होते आणि हातातली फुलं उंचावून ते त्यांचं स्वागत करणार होते. स्वाध्यायी मंडळींची तशी पद्धतच होती. शिस्त सोडून वागणं हे त्यांच्या आचारसंहितेत बसत नव्हतं. पांडुरंग शास्त्रींचं स्वागत होणार होतं त्याला कारणही तसंच होतं. मार्च 1997 भारतातल्या साऱ्या वृत्तपत्रांमधून ती बातमी ठळकपणानं झळकली होती. ती बातमी देताना पांडुरंग शास्त्रींचे मोठे फोटो त्या वृत्तपत्रांनी छापले होते. जगातल्या अनेक वृत्तपत्रांमधून ते वृत्त आधीच प्रसिद्ध झालेलं होतं. न्यूयॉर्क टाईम्ससारख्या बड्या वृत्तपत्रात सुद्धा पहिल्या पानावर फोटोसह ती बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीचं शीर्षक होतं पांडुरंग शास्त्री आठवले यांना टेम्पल्टन पुरस्कार. 12 लाख पाऊंडांचा तो जगातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार होता. मानवतेचं कल्याण कार्य करणाऱ्या महान विभूतींना हा मोलाचा पुरस्कार देण्यात येत असतो. 1997 या वर्षासाठी पांडुरंग शास्त्रींना तो पुरस्कार जाहीर झाला होता. गेल्या 40-42 वर्षात पांडुरंग शास्त्रींनी मानवतेचं महान कार्य करून भारतात क्रांती घडवून आणली होती. एवढंच नव्हे तर त्या देवकार्याचं लेणं साऱ्या जगात पोचलं होतं. त्यांच्या स्वाध्याय चळवळीनं खऱ्या अर्थानं विश्वबंधुत्वाचा पाया घातला होता. आदर्श समाजव्यवस्था त्यांनी अस्तित्वात आणली होती. वैदिक काळाचं नवं स्वरूप त्यांच्या स्वाध्याय कार्याच्या रूपानं पृथ्वीवर अवतरलं होतं. या नववैदिकाच्या काळात माणसामाणसातले भेद संपुष्टात आले होते. जातीभेदाच्या शृंखला गळून पडल्या होत्या. हरिजनांच्या अंगावर उष्ट्या पत्रावळी भिरकावणारे रघोबा बहुतांशी नामशेष झाले होते. दैन्य आणि दुबळेपणा या गोष्टी संपल्या होत्या. लाचारी लयाला गेली होती. अश्रद्धा विरून गेली होती. हेवे दावे आणि मत्सर संपले होते. त्या जागी भक्ती निर्माण झाली होती. तेजस्विता आली होती. स्वाभिमान जोपासला गेला होता आणि आत्मविश्वास जागृत झाला होता. अंगी तडफदारपणा बांधला होता. श्रद्धा दृढ झाली होती. त्रिकाल संध्या, यज्ञ, तीर्थयात्रा, भक्तिफेरी यांच्याबरोबरच मत्स्यगंधा, अमृतालयम, वृक्षमंदिर, श्रीदर्शन, योगेश्वर, भावकुशी अशासारखे अनेक नवे प्रयोग पांडुरंग शास्त्रींनी निर्माण केले होते आणि ते कार्यवाहीत आणले होते.
या प्रयोगांमधून कोट्यावधी लोकांनी स्वतःचा भौतिक आणि त्याचबरोबर आत्मिक उत्कर्ष साधला होता. भगवंताला अभिप्रेत असलेली ही प्रतिसृष्टी प्रारंभापासूनच पांडुरंग शास्त्रींनी एकट्यानं निर्माण केली होती. त्यासाठी त्यांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले होते. खडतर काळ कंटला होता. प्रचंड ज्ञानसाधना केली होती. रात्रंदिवस मनोमंथन केलं होतं. प्रगाढ चिंतन केलं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः कार्य केलं होतं. त्यांच्या या अद्वितीय अलौकिक कार्याची कशानंही उतराई होणार नव्हती. मोठमोठे पुरस्कार त्यांच्या त्या कार्यापुढे खुजे ठरणार होते. केवळ पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी आपल्या या कार्याचा महामेरू थोडाच उभा केला होता. पण त्यांच्या या कार्याची योग्य ती दखल टेम्पल्टन समितीनं घेतली होती. टेम्पल्टन पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा पांडुरंग शास्त्री अमेरिकेतच होते. स्वाध्याय कार्यासाठीच ते तिकडे गेले होते आणि आता तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रथमच ते मायदेशी परतणार होते. म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर एवढा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या आगमनाकडे डोळे लागून उभा होता. एव्हाना पहाटेचे 2:30 वाजले होते. एवढ्यात आकाशाच्या काळ्या पडद्यावर एक पिवळसर ठिपका चमकत येताना दिसला. त्या प्रचंड जनसमुदायात कुजबूज सुरू झाली. आलं वाटतं विमान. हो, अमेरिकेचंच असणार. त्याचवेळी अनाउन्समेंट सुरू झाली. अमेरिकेहून आलेल्या त्या विमानाचा फ्लाईट नंबर घोषित झाला आणि साऱ्या जनसमुदायाचे डोळे त्या विमानाकडे लागून राहिले. विमान खाली उतरत होतं. विमानतळावरचा प्रकाश वाढल्यासारखा वाटू लागला. विमानाची चाकं रनवेवर गडगडली. एखाद्या राजहंसाप्रमाणे दिसणारं ते डौलदार प्रवासी विमान एक फेरी मारून नियोजित जागी येऊन उभं राहिलं. विमानाचा आवाज हळूहळू मंदावला. दोन्ही बाजूचे फिरणारे पंखेही थांबले. यथावकाश विमानाला शिडी लावली गेली. काही क्षणातच विमानाचं दार उघडलं गेलं. प्रवासी भराभर पाय उतार होऊ लागले. एवढ्यात दाराशी पांडुरंग शास्त्री सर्वांना दिसले. अंगावर त्यांचा नेहमीचा सूट असल्यामुळे त्यांची ओळख पटायला मुळीच वेळ लागला नाही. त्या सर्वांच्या पूज्य दादांच्या हातात नेहमीचीच काठी होती. शिवाय एका बाजूला त्यांच्या कन्यका जयश्री दिदी यांचा आधार होता. दादा हळूहळू पायऱ्या उतरू लागले. पाठोपाठ त्यांच्याबरोबरची मंडळी उतरत होती. समोर विमानतळावर आलेल्या मोटारीत बसून ते विमानतळाच्या प्रतीक्षागृहाकडे आले. तेव्हा उपस्थितांना एक मूर्तिमंत तेज चालत येत असल्याचा भास झाला. दादा काय तेजपुंज दिसत आहेत असं प्रत्येकजण प्रत्येकाला म्हणत होता. त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या घरच्या मंडळींनाही तसाच भास झाला. त्याचवेळी पांडुरंग शास्त्रींनी पुढे येऊन प्रभाकर पंतांचा 6 महिन्याचा नातू सुव्रत याला कडेवर घेतलं. त्याचा मुका घेतला. त्याच्याशी बालसुलभ 2 बोबडे शब्द बोलून त्यांनी त्याला पुन्हा त्याच्या आईकडे सोपवलं. मग त्यांनी जमलेल्या उपस्थितांना अभिवादन केलं. काहींची आस्थेनं विचारपूस केली. मागच्या बाजूला हजारोंचा जनसमुदाय त्यांच्याकडे आदरयुक्त भावनेनं बघत उभा होता. प्रत्येकाला व्यक्तिशः भेटणं शक्यच नव्हतं. फक्त हात जोडून त्यांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वांनी हातातली फुलं उंचावून आपल्या आदरभावना व्यक्त केल्या. त्यांनी त्यांच्या पूज्य दादांचं दुरूनच दर्शन घेतलं. काही वेळातच पांडुरंग शास्त्रींना घेऊन जाणारी त्यांची फोर्ड मोटार तत्वज्ञान विद्यापीठाच्या दिशेनं निघाली. तत्वज्ञान विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून गेला होता. कारण योगेश्वर कृषीचा गेल्या वर्षाचा हिशोब योगेश्वरासमोर सादर करण्याचा तो दिवस होता. शेकडो गावांमधून, शेकडो खेड्यांमधून योगेश्वर कृषीचे प्रतिनिधी तत्वज्ञान विद्यापीठातल्या योगेश्वर मंदिरात एकत्र जमले होते. ठाण्याच्या तत्वज्ञान विद्यापीठाचा भव्य दिव्य परिसर जवळपास 2000 प्रतिनिधींनी गजबजून गेला होता. मंदिराच्या सभामंडळात तर पाय ठेवायला जागा नव्हती. प्रारंभी रावसाहेब तळवळकर म्हणजे पांडुरंग शास्त्रींचे जामात आणि दादांच्या कन्यका जयश्री दिदी यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. त्यानंतर ओळीनं एकेका प्रतिनिधीनं गाभाऱ्यात जाऊन हिशोबाचा कागद योगेश्वरापुढे सादर केला. पुढील वर्षासाठी संकल्प सोडला. प्रतिवर्षी फाल्गुन सप्तमीला हा योगेश्वर कृषीचा हिशोब सादर करण्याचा आणि पुढील वर्षाचा संकल्प सोडण्याचा कार्यक्रम होत असतो. या संपूर्ण विधीला पांडुरंग शास्त्री आणि निर्मलाताई वर्षानुवर्ष न चुकता उपस्थित राहत. परंतु 15 मार्च 1997 या दिवशी मात्र
ते दोघेही सकाळी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते, कारण मध्यरात्री 2:30 वाजता पांडुरंग शास्त्री अमेरिकेहून मायदेशी परतले होते. अंथरुणावर अंग टाकेपर्यंत पहाटेचे 5 वाजून गेले होते. प्रकृतीचा त्रास सततच होत होता. त्यात प्रवासाचा आणि जागरणाचा शीण आला होता. रक्तदाब वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्या दिवशी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारातल्या आपल्या निवासस्थानीच ते विश्रांती घेत पडून होते. भारतातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींना मात्र त्यांचं दर्शन घेण्याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्या परमपूज्य दादांचे शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान सुसले होते. सकाळी 11 वाजता पांडुरंग शास्त्री यांच्याशी हितगुज करण्यासाठी येणार होते, परंतु त्यांच्याऐवजी दीदी त्यावेळी त्यांच्यासमोर उपस्थित झाल्या. सर्वांना उद्देशून दीदी म्हणाल्या, आपण सर्वजण दादांचं दर्शन घ्यायला उत्सुक आहात, पण आपल्याला दादांच्या प्रकृतीचाही विचार केला पाहिजे. प्रवासामुळे आणि जागरणामुळे ते खूप दमले आहेत. ब्लड प्रेशरही अजून नॉर्मलवर आलेलं नाही. डॉक्टरांनी त्यांना अजून अंथरुणातून बाहेर पडण्याची अनुज्ञा दिलेली नाही, तेव्हा ते आता इथे उपस्थित राहू शकणार नाहीत. उपस्थितांमध्ये थोडी कुजबूज सुरू झाली. तेव्हा हात उंचावून दीदी म्हणाल्या, दादा दुपारी बरोबर 3 वाजता तुमच्या भेटीला येतील, तेव्हा आणखी 4 तास कळ काढायला तुम्हाला हरकत नाही. भोजन उरकून तुम्ही बरोबर 3 वाजता इथे या. मग तो 2000चा समुदाय शिस्तीनं आणि रांगेनं मंदिराबाहेर पडला. मंदिराच्या लालसर दगडाच्या पायऱ्या उतरून सर्वजण खाली आले. भोजनाला अद्याप थोडा अवधी असल्यामुळे ती मंडळी विद्यापीठात मांडलेलं प्रदर्शन पाहण्यात गुंतून गेली. वरून ऊन रणरणत होतं, परंतु तत्त्वज्ञान विद्यापीठातल्या वृक्षराजीमुळे ते फारसं जाणवत नव्हतं. योगेश्वर कृषीसाठी आलेल्या प्रतिनिधींखेरीज अन्य निमंत्रित मंडळीही तिथे आली होती. विद्यापीठात ठिकठिकाणी प्रदर्शित केलेल्या सांस्कृतिक गोष्टींचं ती मंडळी अवलोकन करत होती. विद्यापीठाच्या आवारातल्या दर्शनी भागातील एका चौकात सर्व धर्म स्वीकाराचं दर्शन देणारी प्रतिकृती उभारली होती. त्या प्रतिकृतीच्या बाजूच्या आवारात मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च अशा विविध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या होत्या. तागाच्या निरनिराळ्या चिन्हांकित पताका आणि ध्वज ठिकठिकाणी उभारले होते. रंगवल्या आणि अन्य कलाकृतीमधून स्वाध्याय विचार व्यक्त होत होता. दर्शनी भागात ठेवलेल्या एका फिरत्या रॅकमध्ये गीता, कुराण, बायबल, गुरुग्रंथ अशा विविध ग्रंथाच्या प्रतिकृती सजवल्या होत्या. त्याशिवाय जागोजागी तसंच मंदिरामध्ये असलेल्या चिक्कूच्या बागेतूनही पांडुरंग शास्त्रींचे अनेक मौलिक विचार बॅनर्सवरून झळकत होते. आय डोंट वॉन्ट टू चेंज युअर फेथ. बी गुड ख्रिश्चन अँड बी स्वाध्यायी. बी गुड मुस्लिम अँड बी स्वाध्यायी. गॉड इज नॉट वेटिंग फॉर यू, बट गॉड इज विथ यू. आज व्यक्ति को एवं समाज को स्थिरता प्रदान करे ऐसे असली सनातन तत्वयुक्त धर्म की आवश्यकता है. निधर्मी इहवादी लौकिक शासन मानव में जीवन मूल्य निर्माण नहीं कर सकेगा, सद्मूल्यों को टिका सकेगा नहीं. धर्म के अष्टांग यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्य, क्षमा, दम, अलोभ. धर्माला बांधून ठेवू नका, समाजातल्या अंतिम व्यक्तीजवळ न्या. अस्मिता आणि भावजागृती म्हणजे धर्म. वृत्तेन आर्यो भवती न विद्येया न धनेन. पांडुरंग शास्त्रींचे अनेक विचार विविध भाषांमधून विद्यापीठाच्या आवारात झळकत होते. लोक ते विचार वाचत होते, त्या विचारांचं मनन करत होते, तर कित्येक लोक ते मौलिक तेजस्वी विचार आपल्या वहीत टिपून घेत होते. अशा तऱ्हेनं ज्ञानकण टिपत विद्यापीठाच्या आवारातून फिरून झाल्यानंतर मंडळींनी भोजन उरकलं. तोपर्यंत 2 वाजून गेले होते. पांडुरंग शास्त्रींच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आसुसला होता, म्हणून प्रत्येकजण लगबगीनं योगेश्वर मंदिराच्या दिशेनं निघाला होता. काही वेळातच मंदिराचा सभामंडप तुडुंब भरून गेला. पांडुरंग शास्त्रींच्या वाटेकडे सर्वांचे आतुर नेत्र लागून राहिले होते. बरोबर 3 वाजता सर्वांचे परमपूज्य दादा गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या लिफ्टमधून वर आले. तेव्हा उपस्थितांचे नेत्र आनंदले, सुखानंदानं भरून आले.
पांडुरंग शास्त्रींची मुद्रा सर्वांना नेहमीप्रमाणे तेजस्वी भासली. मात्र गेल्या काही दिवसातील दगदग, आजारपण, जागरण या गोष्टींमुळे आलेला थकवा त्यांच्या मुद्रेवर प्रकर्षानं दिसत होता. शरीरावर पडलेला ताण चालताना व्यक्त होत होता. हळूहळू पावलं टाकीत पांडुरंग शास्त्री मध्यभागी असलेल्या व्यासपीठाच्या दिशेनं निघाले. 1-2 लोकांच्या आधारानंच ते व्यासपीठाच्या 3 पायऱ्या चढून गेले. व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यावर हात जोडून त्यांनी सर्व मंडळींवरून दृष्टी फिरवली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या 2000 स्वाध्यायींनी अभावितपणानं हात जोडले. परम आदरानं त्यांनी आपल्या दादांकडे पाहिलं. त्यांचं तेजस्वी रूप आपल्या नेत्रात सामावून घेतलं. त्याचवेळी दीदी माईकजवळ आल्या होत्या. सर्वांना उद्देशून त्या म्हणाल्या, दादाजींची प्रकृती अजूनही ठीक नाही. डॉक्टरांनी त्यांना खरं तर पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलाय, पण आपल्याला नाराज करायचं नाही म्हणून ते आता इथे आले आहेत. डॉक्टरांनी त्यांना बोलण्याची सुद्धा मनाई केली आहे. पण टेम्पल्टन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ते आज प्रथमच इथे आले आहेत. मी त्यांना एवढीच विनंती करीन की टेम्पल्टन पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली हे त्यांनी थोडक्यात सांगावं. व्यासपीठावर बसूनच पांडुरंग शास्त्री बोलायला लागले. टेम्पल्टन हा पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार समजला जातो. मानवतेचं कार्य करणाऱ्या जगातल्या कुठल्याही समाजसेवकाला हा पुरस्कार देण्यात येतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. या वर्षासाठी त्यांनीच माझ्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि समितीच्या अन्य 9 सदस्यांनी लगेच त्या प्रस्तावाला एकमुखानं अनुमोदन दिलं. विशेष म्हणजे या समितीमध्ये भारतीय तर सोडाच, पण एकही आशियाई सदस्य नव्हता. समितीमध्ये काही रेव्हरंड होते तर काही जॉर्ज बुश यांच्यासारखे मान्यवर लोक होते. असं असून त्या सर्वांनी एकमुखानं माझ्या नावाची निवड केली हा मी ईश्वरी संकेत समजतो. म्हणून हे टेम्पल्टन पुरस्कार म्हणजे भगवंतानं पाठवलेलं प्रेमपत्र आहे असे मी मानतो. पत्रकार परिषदेतही मी हेच सांगितलेलं आहे. आता पुढच्या महिन्यात लंडनमध्ये प्रिन्स फिलिप यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा समारंभ होणार आहे. एवढं सांगून पांडुरंग शास्त्री बोलायचे थांबले तेव्हा समोरचा जनसमुदाय हेलावून गेला. अत्यंत प्रेमादरानं तो समुदाय त्यांच्याकडे बघत राहिला. मनोमन त्यांचं अभिनंदन करत होता. उघडपणानं त्यांचं अभिनंदन करणं कुणाला प्रशस्त वाटत नव्हतं, कारण त्यात केवळ औपचारिकता आली असती. परिवार म्हटल्यानंतर अशी औपचारिकता कशाला हवी? पांडुरंग शास्त्रींनीच परिवाराची ही भावना जोपासल्यामुळे कुणी त्यांचं उघडपणानं अभिनंदन केलं नव्हतं. त्यावेळी पांडुरंग शास्त्री सर्वांकडे अतिशय प्रेमानं बघत होते. मग त्या परिवारातील काही गायकांनी त्यांच्यापुढे 1-2 भावगीतं सादर केली. पांडुरंग शास्त्रींनी त्यांचं मनापासून कौतुक केलं. तेवढ्यात समोर बसलेले एक शीख बंधू उठून उभे राहिले आणि हात जोडून पांडुरंग शास्त्रींना म्हणाले, दादा, फार वर्षापासूनची माझी आणि आम्हा नांदेडकरांची एक तीव्र इच्छा आहे. पुढची तीर्थयात्रा आपण नांदेडला घ्यावी आणि आपले पाय नांदेडला लागावेत. दादा, आमची ही कळकळीची विनंती आहे. पांडुरंग शास्त्रींनी तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या मस्तकावरचा हाताचा पंजा पालथा ठेवला होता आणि ते थोडे रेलून बसले होते. त्या शीख बंधूचं बोलणं ते सस्मित वदनानं ऐकत होते. त्यानं प्रदर्शित केलेली इच्छा ऐकून ते क्षणभर विचारमग्न झाले. मग म्हणाले, नांदेडला मी अवश्य येईन, मात्र त्याला कोणताही राजकीय रंग देता कामा नये. शीखांना खुश करण्यासाठी मी तिथे येत आहे असं कोणाला वाटता उपयोगी नाही. माझ्या परिवारातले सदस्य या नात्यानं मी तुम्हा लोकांना भेटायला येईन. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जी भूमी महान देशभक्त गुरु गोविंदसिंगजी यांनी पावन केली आहे तिथली माती कपाळी लावण्यासाठी मी तिथे येईन. पांडुरंग शास्त्रींनी दिलेलं आश्वासन ऐकून तो शीख बांधव अतिशय भारावून गेला. त्याला धन्यता वाटली. त्याचे नेत्र आनंदाश्रूंनी डबडबले. अधिक काही न बोलता त्याच्या पूज्य दादांना नमस्कार करून तो खाली बसला. पांडुरंग शास्त्रींनी आपला आणखी काही वेळ आपल्या परिवारात व्यतीत केला आणि ते तेथून निघाले. विद्यापीठाच्या आवारात मांडलेलं प्रदर्शन त्यांना बघायचं होतं. लिफ्टमधून खाली आल्यानंतर त्यांच्यासाठी खास बनवलेल्या बॅटरीवरच्या स्कूटरवर ते विराजमान झाले. निर्मलाताई आपल्या स्कूटरवर बसल्या. स्वाध्यायींच्या गराड्यातून ते दोघे प्रदर्शन बघायला निघाले.
कोणतीही गोष्ट वरवर उरकण्याचा पांडुरंग शास्त्रींचा स्वभाव नव्हता. दिखाऊपणा, खोटी स्तुती या गोष्टींचा तर त्यांना मनापासून तिटकारा होता. त्यामुळे कुणीतरी एखादी कलाकृती त्यांना प्रेमानं दाखवली तर ते त्याचं नुसतं वरवर कौतुक करीत नसत, तर त्या कलाकृतीचं सखोल अवलोकन करीत असत. न समजलेल्या गोष्टी ते समजावून घेत आणि मगच ते त्या कलाकृतीचं कौतुक करीत. या त्यांच्या स्वभाव धर्मानुसारच ते विद्यापीठाच्या आवारातील प्रदर्शन चिकित्सक दृष्टीनं बघणार होते. कलाकारांचं मनापासून कौतुक करणार होते. प्रदर्शनातल्या कलाकृती बघायला त्यांनी प्रारंभ केला आणि त्यात 2 तास केव्हा निघून गेले हे त्यांनाही कळलं नाही. दिवस तेव्हा मावळतीकडे झपाट्यानं चालला होता. त्या दिवशी संध्याकाळनंतर मधल्या आवारात असलेल्या स्टेजवर काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. प्रतिवर्षीच्या प्रथेप्रमाणे तसे कार्यक्रम सादर होणार होते. त्या कार्यक्रमात पांडुरंग शास्त्री थोडा वेळ सहभागी झाले, मग मात्र त्यांना थकवा जाणवू लागला. सर्वांचा निरोप घेऊन ते निर्मलाताईंसह आपल्या निवासस्थानी रवाना झाले. स्कूटरवरून उतरल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या अरविंद मोटाशहांना ते म्हणाले, आता कुणालाही भेट देऊ शकणार नाही, फार थकवा जाणवतोय. डॉक्टरांना निरोप देऊ का? हो, ब्लड प्रेशर पाहून जा म्हणावं. विद्यापीठाच्या परिसरात राहत असलेल्या पांडुरंग शास्त्रींच्या व्यक्तिगत डॉक्टरांना अरविंद मोटाशहांनी निरोप धाडला. डॉक्टर भट ताबडतोब तिथे येऊन दाखल झाले. पांडुरंग शास्त्रींची त्यांनी रीतसर तपासणी केली. काय डॉक्टर, ब्लड प्रेशर लो गेलं असणार. होय दादा, विश्रांती घ्यायला हवी. मलाही ते जाणवत होतं, पण लोक एवढ्या प्रेमानं येतात, त्यांना भेटल्याशिवाय राहवत नाही बघा. निर्मलाताई मध्येच म्हणाल्या, आता आपणच आपल्या प्रकृतीला जपलं पाहिजे नाही का हो डॉक्टर? बरोबर आहे ताई, आता उद्या कोणालाही यांना भेटू द्यायचं नाही. असं कसं म्हणता? अहो, लोक एवढे लांबून येतात. बरोबर आहे, पण पूर्ण विश्रांती मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कोणालाही भेटू द्यायची नाही. चला, लगेच विश्रांती घ्यायला प्रारंभ करतो. भरपूर झोप झाली म्हणजे माझ्या कार्याला मी मोकळा. एवढं बोलून पांडुरंग शास्त्री आळीपाळीनं निर्मलाताई आणि डॉक्टर भट यांच्याकडे बघून हसले. मग पुन्हा डॉक्टरांना त्याने विचारलं, गोळ्या त्याच घ्यायच्या ना? रात्री कोणती वेगळी गोळी घ्यायची नाही ना? नाही, सकाळच्याच गोळ्या घ्यायच्या. ठीक आहे, काही वाटलं तर तुम्हाला बोलवून घेईन. डॉक्टरांनी आदबीनं मान झुकवली आणि ते तिथून निघून गेले. मग क्षणाचाही विलंब न लावता पांडुरंग शास्त्री आपल्या बिछानाकडे गेले. अंथरुणावर अंग टाकलं तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं. निर्मलाताई थोड्याच वेळात त्यांच्याजवळ येऊन बसल्या. मग हलकेच म्हणाल्या, आता पूर्ण विश्रांती घ्यायची. 15 दिवस घर आणि विद्यापीठ याशिवाय कुठेही जाणार नाही. तब्येत नीट ठेवलीच पाहिजे. पुन्हा पुढच्या महिन्यात टेम्पल्टन घ्यायला लंडनला जायचं आहे. म्हणूनच प्रकृती ठणठणीत ठेवायला हवी. बरोबर आहे तुझं बरं का निर्मला. आपल्याला यावर्षी टेम्पल्टन पुरस्कार जाहीर झाला. गतवर्षी मॅगसेसे पुरस्कार झाला. आज मला वाटतं की भगवंताला आपलं कार्य आवडलं आहे म्हणून त्यानं ही खुशीची पावती दिलेली दिसते. खरंच, अहो केवढ्या कठीण परिस्थितीतून आपलं कार्य उभं राहिलं आहे. निर्मला, आज काही कोटी लोकांचा आपला परिवार आहे. एवढं प्रेम करतात लोक. आज तात्या असते तर. त्यांना एकदम गलबलून आलं. एवढंच नाही तर त्यांच्या नेत्रातून अश्रूही ओघळले. अलीकडे पांडुरंग शास्त्री चटकन भावनाविवश होत असत. त्यांच्या अंतःकरणात दडलेले जुन्या आठवणींचे निर्झर पटकन पाझरायला लागत. आप्तजनांचे विरह आणि स्वकीयांनी त्यांना दिलेलं अपार प्रेम या गोष्टी आठवल्या म्हणजे त्यांना गलबलून येत असे. अतिशय निर्मळ आणि मृदू अंतःकरणाचंच ते द्योतक होतं. पूर्वी मात्र ते असे भावनाकुल मुळीच होत नसत. किंबहुना अतिशय कठोर अंतःकरणाचे होते. निदान वरपांगी तरी त्यांनी कठोरपणा धारण केलेला असे. रडगाणं तर त्यांना मुळीच माहीत नव्हतं. त्यामुळेच एवढं महान कार्य त्यांच्या हातून उभं राहू शकलं होतं. रडकुंडीला येण्याचे अनेक प्रसंग त्यांच्या कार्यकाळात येऊन गेले होते, परंतु त्यांनी मोठ्या धडाडीनं येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं होतं. त्यामुळे उभ्या भारतात त्यांच्या कार्याचा एवढा मोठा पसारा उभा राहिला होता. देशात आज 2 लाखांवर स्वाध्याय केंद्र उभी राहिली होती.
याशिवाय अमेरिकेच्या 42 प्रांतात स्वाध्याय कार्य सुरू झालं होतं. संपूर्ण जगात एक प्रकारची मूक क्रांती घडू लागली होती. या महान कार्याचा पर्वत केवळ एका देवमाणसाच्या निरलस कार्यातून आणि अथक परिश्रमातून उभा राहिला होता. एवढं प्रचंड कार्य उभं राहूनही पांडुरंग शास्त्री पूर्णपणानं समाधानी नव्हते. म्हणून आत्ता ते निर्मलाताईंना पुढे म्हणाले, अजून पुष्कळ कार्य करायचे. आपल्या कार्याचा हा अर्धविराम आहे निर्मला. ते बरोबर आहे, पण झालं हे कार्यसुद्धा मुळीच कमी नाही. पण मला अपेक्षित असलेलं कार्य अजून पुरतं घडून आलेलं नाही. ही कुठे पहिली पायरी आहे. मला आता प्रकृती साथ देत नाही ग. अन्यथा माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला मी अजूनही वाटेल त्या ठिकाणी गेलो असतो. आपलं कार्य जगात पोचलं, पण आपल्या महाराष्ट्रात अजून म्हणावं तितकं पोचलेलं नाही याची मात्र खंत वाटते. निर्मलाताईंनी हसत म्हटलं, अहो, बुद्धिवाद्यांचा हा महाराष्ट्र आहे ना, थोडाफार वेळ लागायचाच. आपले कितीतरी स्वाध्यायी महाराष्ट्रात निष्ठेनं काम करत आहेत. एक ना एक दिवस यश येईलच. अंथरुणावर उठून बसत पांडुरंग शास्त्री म्हणाले, अजून काम वाढवायला पाहिजे. वाढेल बरं, पण तुम्ही आता विचार न करता पडून राहा बरं. अगं, गोळ्या घ्यायच्या आहेत म्हणून उठून बसलो. असं होय. लगेच निर्मलाताईंनी त्यांना गोळ्या दिल्या. मग ते पुन्हा अंथरुणावर पहुडले. त्यांच्या अंगावर पांघरूण घालून निर्मलाताई म्हणाल्या, तुम्हाला अभिप्रेत असलेलं कार्य पुढे उभे राहीलच राहील. प्रारंभापासून बघा केवढे परिश्रम केलेत तुम्ही. आठवा ते सारं. म्हणून म्हणते की आता मनाला कोणतीही रुखरुख लावून न घेता अगदी शांतपणे झोपी जा. निर्मलाताई अशा अधिकारवाणीनं नेहमीच बोलायच्या. खरोखर त्यांचा तसा अधिकार होताच. पांडुरंग शास्त्रींच्या खांद्याला खांदा लावून ते त्यांच्या कार्यात प्रारंभापासून सहभागी झाल्या होत्या. आणि ते कार्य करत असताना त्यांनी पांडुरंग शास्त्रींना जीवापाड जपलं होतं. त्यासाठी त्यांना अनेकदा कठोर बनावं लागलं होतं. त्यांनी जर वेळोवेळी पांडुरंग शास्त्रींना तशा तऱ्हेनं जपलं नसतं तर त्यांची प्रकृती आणखी खालावली असती. म्हणून आजही थोडा प्रेमाचा अधिकार चालवून त्यांनी पांडुरंग शास्त्रींना निजायला भाग पाडलं होतं आणि त्या त्यांच्या कामासाठी निघून गेल्या होत्या. बिछाण्यावर अंग टाकल्यानंतर पांडुरंग शास्त्रींचं विचारचक्र सुरू झालं. ते मनाशी म्हणत होते, भगवंताला अभिप्रेत असलेली उन्नती पृथ्वीवरच्या समस्त जातींमध्ये घडून आलेली मला बघायची आहे. त्याचवेळी जीवनाचं खरं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल. पण ही म्हणते तेही खरं आहे. कार्य वाढतच राहील. प्रारंभापासूनच भगवंताला अभिप्रेत असलेलं कार्य माझ्या हातून घडून आलं आहे. भगवंताचं माझ्याविषयीचं प्रेम वेगवेगळ्या गोष्टीतून मला प्रतीत होत आहे. असं असताना हे कार्य निश्चितच पूर्णत्वाला जाईल त्याविषयी खात्री बाळगायला कोणती हरकत आहे. माझे निष्ठावान कृतिशील स्वाध्यायी खचितच तशी क्रांती घडवून आणतील. मनात हे असले विचार चालू असतानाच त्यांना कार्यारंभापासूनचे दिवस आठवायला लागले. 1954 साली जपानमध्ये झालेली द्वितीय विश्वतत्त्वज्ञान परिषद गाजवून ते हिंदुस्थानात परतले होते आणि लगेचच त्यांनी परमेश्वर प्रेरणेनं प्रत्यक्ष कार्य करायला प्रारंभ केला होता. त्यावेळी ते अगदी एकाकी होते. त्यांचा कुणाशीही तसा संबंध नव्हता. त्यामुळे त्यांना विरोधक नव्हते. परंतु शंकेखोर मात्र पुष्कळ होते. त्यांच्या कार्याला यश मिळेल अथवा नाही याविषयी पुष्कळ जण शंका उपस्थित करायचे. काही जण त्यांच्याविरुद्ध मतप्रदर्शनही करायचे. कुणालाही त्यांच्या यशाबद्दल खात्री वाटत नव्हती. केवळ मनाच्या उभारीवर ते स्वतःला भावलेलं कार्य करत होते. त्यांच्या त्या कार्याला भगवंताचाच काय तो आशीर्वाद होता. एकलेपणाचीच काय ती सोबत होती. जेथे जाऊ तेथे भगवंत हा आपला सांगाती आहे असा त्यांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे त्या एकाकी अवस्थेतही ते त्या महान क्रांतीचा पाया घालू शकले होते. आता विश्रांती घेण्यासाठी पांडुरंग शास्त्री अंथरुणावर पहुडले असताना त्यांना कष्टाचे ते प्रारंभीचे दिवस आठवायला लागले. जपानहून परतल्यानंतरचे प्रसंग त्यांच्या दृष्टीसमोरून सरकू लागले. हे प्रकरण इथेच संपलं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.